पालघर लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे। पूर्वी काँग्रेसला कंटाळलेली जनता बीजेपीच्या हुंटापणा बळी पडून देशात भाजपचे सरकार नरेंद्र मोदींच्या रूपाने आपण गेल्या 10 वर्षांपासून पाहतो। निवडणुकीमध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस महागाईबाबत भाजपने केलेले वक्तव्य, दिलेली आश्वासने अजूनही पाळली नसून 5 किलो तांदूळ, 2 किलो गहू, जनतेला मोफत देऊन सक्षम रोजगार व सेवा सुविधांपासून आरक्षणासारखे अनेक मुद्दे जैसे थे आहेत। देशातील अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प, त्यांचे खासगीकरण या देशाला गुलामगिरीत टाकेल हे आपल्याला नाकारता येणार नाही। 2024 मध्ये अबकी बार 405 चा नारा देणाऱ्या भाजपच्या हुंटापणाला बळी पडू नका। 20 रोजी आपण मोठ्या संख्येने मतदान करा, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, असे पालघर जिल्हा बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष सुरेश जाधव यांची प्रतिक्रिया आपण पाहणार। बघा, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी बोलतोय की ही लढाई प्रधानमंत्रीची लढाई आहे आणि आपल्याला देशाचा प्रधानमंत्री बनवायचा आहे। त्या प्रधानमंत्रीच्या लढाईमध्ये मोदीजी, राहुल गांधी आणि बहीण मायावतीजी या 3 प्रधानमंत्रीच्या रेसमध्ये आणि आता या जनतेला ह्या तिघापैकी एक निवडून द्यायचं आहे। खरं म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, बिरसा मुंडा आणि मान्यवर कांशीराम साहेब यांच्या विचाराचा एकच पक्ष आहे, तो म्हणजे बहुजन समाज पार्टी। आणि त्यांचे जो उमेदवार आहे तो भरत सामजी वनगा। भरत सामजी वनगा हा अवघ्या 29 वर्षाचा उमेदवार आहे, तरुण आहे आणि त्यांचे आदिवासी संघटना आहे, तो युवा संघटनेचा तो अध्यक्षही आहे। आणि ही लढाई लढताना आम्ही बघतो की बहुजन वर्ग, ज्याला आजही काही मिळालं नाही, या देशामध्ये बघितलं तर काँग्रेस सरकारने काही दिलं नाही। 2009 मध्ये 14 पर्यंत त्यांना भ्रष्टाचार, दलितांवर होणारे अन्याय आणि महागाई ह्याच्यासाठी त्यांना हटवलं लोकांनी आणि परत त्याच गोष्टीवर काँग्रेस लढत आहे। बीजेपीने तेच केलं, भ्रष्टाचार, महागाई, पेट्रोलचे भाव अवाढव्य वाढवून ठेवले, जे की एवढे नसताना सुद्धा त्यांनी वाढवले आहेत। शेतकरी आजही सुसाईड करतायत, आत्महत्या करतात। काँग्रेसच्या वेळेस पण आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्यात, दलितांवर अन्याय झालेत, मणिपूर सारखी घटना होते, काँग्रेसच्या टायमाला खेरलांची झाली, घाटकोपर कांड झालं, अशा अनेक प्रश्न काँग्रेसच्या वेळेस झालेत आणि ह्या बीजेपीच्या वेळेस होत आहेत। लोकांना मला हे सांगणं आहे की ते व्यवस्था जी त्यांची आहे, ब्राह्मणी व्यवस्था आहे, जे की वर्ण व्यवस्था आहे। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आजी ओबीसी आणि एसटी एससी शूद्र म्हणून गिनला जातोय। आज वाढवण बंदरची गोष्ट घेतली तर वाढवण बंदरची निर्माताच काँग्रेस आहे आणि सीएम उद्धव ठाकरे असताना त्यांनी ते केलंच नाही, थांबवलंच नाही आणि आता बोलले वाढवण बंदर आम्ही थांबवतो। हे होऊ शकत नाही, शक्य गोष्ट नाहीये। त्यांची मनमिळाव आहे सर्व। जर मशाल आणि बहुजन विकास आघाडी म्हणजे भारतीय कांबळी मशाल चिन्ह आणि बहुजन विकास आघाडीचं राजेश पाटील शिटी चिन्ह हे पण बीजेपी संगतच आहेत। म्हणजे तिघापैकी एक आला तर बीजेपीच येतोय, त्याला फक्त विरोधी पार्टी असली किंवा प्रखर पार्टी आहे, देशातली 3 नंबरची राष्ट्रीय पार्टी जी आहे ती बहुजन समाज पार्टी, हीच एक पार्टी हत्ती निशाणी घेऊन चाललेत आणि हीच एसटी एससी ओबीसी साठी काम करणारी आहे। तर हे तुम्हाला लक्षात घेणे फार गरजेचं आहे। आमच्या काँग्रेसने ओबीसींना आरक्षण दिलेलं नाहीये। बाबासाहेबांनी त्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला संसदेचा आणि तोही त्यांनी व्हीपी सिंगच्या काळामध्ये कांशीराम साहेबांनी हा आरक्षण दिलं। कांशीराम साहेबांनी जेव्हा 3 उमेदवार आमचे निवडून आले बहुजन समाज पार्टीचे, त्याच्यामध्ये मायावती पण होत्या आणि त्यावेळेला व्हीपी सिंगचे सरकार आणि व्हीपी सिंगला 3 मताची गरज होती
आणि 3 मताच्या गरजेच्या वेळेला कांचीरामने सांगितलं, साहेबांनी सांगितलं की मंडळ आयोग लागू करा आणि भारतरत्न बाबासाहेबांना द्या, तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. आणि तसंच झालं म्हणून ओबीसीना 27% आरक्षण दिलं. काँग्रेस देऊ इच्छित नाही ना, बीजेपी देऊ इच्छित नाही ना, मराठ्याला काय देऊ इच्छित नाही, आदिवासींना काय देऊ इच्छित नाही. आदिवासीचे किती प्रश्न आहेत इथे या पालघरमध्ये, कोणताही प्रश्न सोडू शकत नाही. कारण हा जाती व्यवस्था जोपर्यंत आहे, बाबासाहेब म्हणतात की जाती व्यवस्था या भारतामध्ये जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. ही जाती व्यवस्था संपेल तरच ते तुम्हाला शक्य आहे. आणि जाती व्यवस्था संपवण्यासाठी राजा आमचा पाहिजे. राजा त्यांचा असला काँग्रेस बीजेपीचा तर जाती व्यवस्था संपणे कठीण आहे. त्यामुळे तुम्ही जनतेला मी आवाहन करतोय की बहुजन समाज पार्टीचं हत्ती निशाणी ही 1 नंबर आहे. भरत सामजी वनगा यासाठी लढत आहेत. बहुजन समाज पार्टी सर्व कार्यकर्ते इथे लागलेले आहेत कामाला की आम्हाला मतदान द्या, तुम्हाला आम्ही आझादी देतोय, तुम्हाला या देशामध्ये जे हवं आहे ते मिळेल. ह्या पद्धतीने आमचं कार्य चालू आहे. धन्यवाद.